आहेत महेश सावंत सर, आपण काय सांगाल, काल जो पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर गोकुळ गीते देखील खरं तर त्यांच्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले, कुठेतरी महायुतीमध्येच धुसफूस असल्याचं पाहायला मिळतं। हळूहळू येईल ते, बघा शेवटी जसा करावा तसं भरावं। त्यांनी सुद्धा फोडाफोडी केली आहे, भविष्यात त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा अशीच फोडाफोडीचं सुरुंग लागणारच आहे। सर, आपण जर बघितलं तर संजय दिना पाटील असं म्हणाले की मी गेलो नाही तिकीट मागायला, मला बोलावण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर 2014ला देखील मनसेला तिकीट मिळू नये म्हणून माझ्याकडे प्रताप सरनाईक एबी फॉर्म घेऊन आले होते, असं देखील ते म्हणालेत। कितपत खरं वाटतंय काय? तुम्हाला आत्ताच सांगतो, लेटेस्ट जी इलेक्शन झाली कॉर्पोरेशनची, त्यामध्ये त्यांच्या मुलीला तिकीट मिळत नव्हते। त्यावेळी ते नाराज होऊन घरात बसलेले, राजीनामा देतो मी, माझ्या मुलीला तुम्ही ॲडजस्ट करत नाही, असे नुसतं जिथे खरोखर ज्याचा हक्क होता मनसेची, माझगावकर का मोरजकर, तिला कापून ती तिकीट दिली, राजसाहेबांना म्हणून ती तिकीट दिलेली आहे। कोणावर तरी अन्याय करून, नाही तर हे त्याच वेळी पळत होते ना, म्हणून साहेब म्हणलं जाऊ दे, आपला खासदार आहे, त्याचा मान ठेवा आणि त्याला एक तिकीट आहे। लास्ट मुमेंटला त्या काजोलला दिली ना, तेव्हा तर ते रोज बंगल्यावरती येत होते मुलीच्या तिकिटीसाठी। निधी संदर्भात जी चर्चा होते त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की निधीचा खोटं सांगतात? निधी आम्हाला तरी कुठे वेळेवर मिळतं, म्हणून आम्ही पळणार काय? कशाला पळायला पाहिजे? आम्ही लोकांसाठी आहे ना, निधीसाठी नाही। निधी लोकांना पण समजेल, बाबा आमदाराला निधी देत नाही। आमच्या इथे मागच्या वेळी स्टेटमेंट आलेली, माजी आमदाराला 20 कोटी आणि स्थानिक आमदाराला 2 कोटी, लोकांना समजू दे, लोकच त्याचा वचपा काढतील। नवीन शिवसेना भवन उभं करतायत, जागा शोधतायत असं कळतंय, माहिती आम्हाला पण तुमच्या माध्यमातून ऐकायला येते। बघा, ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना कुठे शोधायचे तिथे शोधू द्या आणि कुठे बांधायचं तिथे बांधू द्या, त्यांना शुभेच्छा। नक्कीच सर, आपण बघतोय एकंदरीतच की कशा पद्धतीने ही चर्चा जी आहे ती रंगलेली पाहायला मिळते। त्यांचं असं म्हणणं आहे आमदार महेश सावंत यांचं की राजोल पाटील हिला तिकीट देण्यासाठी संजय दिना पाटील रुसून बसले होते, घरातनं निघत नव्हते, त्याच्यासाठी मनसेचं तिकीट आम्ही कट केलं आणि ह्यांना दिलं आणि आता हेच आमच्यावर पलटवार करतायत, असं मत जे आहे ते महेश सावंत यांनी मांडलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ऑपरेशन टायगर नगरपालिकेत आणि आमदार भवनात होणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।